रामकृष्ण हरी. वारी आपली दारी या सदराखाली मी यांकी जाधव आपलं स्वागत करतो. आपण आषाढी वारीवरती आहोत. आम्ही पुढल्या प्रवासाला निघाल्याच्यानंतर मोठ्या महादेवाच्या अलीकडं एक तळ आहे उजव्या हाताला, त्या ठिकाणी सर्व आमची टीम, सर्व वारकरी आम्ही थांबलो. तिथं स्नान वगैरे केलं. सर्वांनी नाश्ता जेवण वगैरे सुद्धा त्या ठिकाणी करून घेतलं. अतिशय प्रसन्न अशा वातावरणात निसर्गाच्या सानिध्यामध्ये तिथं एक 2 तास आम्ही घातले आणि पुढे मोठा महादेव म्हणजे शिखर शिंगणापूरकडे आम्ही मार्गस्थ झालो. सर्व आमच्यासोबतच्या लोकांनी मोठा महादेव म्हणजे शिखर शिंगणापूर येथील महादेवाचं दर्शन घेतलं. सदर मंदिर हे उदयनराजे भोसले यांच्या मालकीचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे मोठ्या महादेव या नावानं. या ठिकाणी सर्वांनी आम्ही दर्शन घेतलं. बाकी काही महिला मंडळी मागं पुढे होते. सर्व मोठी संख्या असल्यामुळं कोणी मागं पुढे राहिलं आणि या ठिकाणचं दर्शन घेऊन आम्ही पुरुष मंडळी थोडंसं बाहेर पडलो. मंदिरातून बाहेर पडल्याच्यानंतर समोर निसर्गाचं नयनरम्य असं रूप सर्वजण पाहत आम्ही बसलो होतो. सर्व वारकरी आल्याच्यानंतर आम्ही पुढे जेजुरीच्या प्रवासाला निघालो. जेजुरीमध्ये सर्व भाविकांनी त्या ठिकाणी येळकोट जय मल्हारच्या नामघोष करत मल्हाराचं दर्शन घेतलं. आम्हीही सप्तनक असं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी आमच्या काही महिलांनी बुगडी वगैरे खेळली आणि जेजुरीमध्ये आम्ही दर्शन घेऊन तिथून खाली उतरलो. संध्याकाळी जेजुरीच्या पुढेच आम्ही मुक्काम केला आणि पहाटे उठून आम्ही आळंदीकडे निघालो. 27चा दिवस संपला होता आणि 28ला पहाटे आम्ही तिथून 3 वाजता निघालो आणि आळंदीमध्ये पोहोचण्यासाठी माऊलीच्या दर्शनाची ओढ सर्वांना होती. इंद्रायणीचं स्नान सर्वांना करायचं होतं. आता समोर जे व्ह्यू पाहताय तो पुण्याचा आहे. घाटामधून घेतलेला व्ह्यू आहे. आम्ही पहाटे त्या ठिकाणी होतो आणि त्यातला प्रवास करत आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो आणि आता आळंदी रोडला आम्ही लागलेलो आहोत. पाठीमागं गाडीमध्ये सर्वांचं भजन वगैरे चालू होतं. सर्वजण नामघोष विठ्ठलाचा करत होते आणि आळंदीच्या आसपास चौकामध्येचं हे लोकेशन आहे. आता आम्ही आसपास आळंदीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आळंदीमध्ये आल्याच्यानंतर आता सर्वांच्या नजरा इंद्राणीकडे होत्या, मंदिराकडे होत्या की आता इंद्राणी केव्हा पाहायला मिळते, ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर केव्हा पाहायला मिळतं. आणि शेवटी आम्ही इंद्राणीच्या पुलावरती आलो. सर्वांनी इंद्रायणीचं गाडीतूनच दर्शन घेतलं. अतिशय अलोट अशी गर्दी. खरं तर 28ला सकाळी 6च्या आसपास तितकी फार मोठी गर्दी असण्याचं कारण नाही, परंतु अतिशय लोक या ठिकाणी आले होते. मुबलक गर्दी होती. पाण्यामध्ये फार लोक दिसले नाहीत सकाळची वेळ असल्यामुळं, परंतु रस्त्यावरती प्रचंड अशी गर्दी होती. आणि तिथून आम्हाला ज्या ठिकाणी मुक्काम करायचा होता त्या मुक्कामाच्या ठिकाणाकडे मार्गस्थ झालो. आमचा मुक्काम चाकण रोडला सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची याच्याच अपोजिट साईडला, समोरच्या साईडला एका सदभद्राच्या शेतामध्ये म्हणजे पुढल्या साईडला गवत वगैरे लावलेलं आहे, त्या ठिकाणी आमचा मुक्काम होता. हे ज्ञानेश्वर माऊलीचं आळंदी हे ठिकाण. आणि आम्ही आता प्रवास मुक्कामाकडे चालू आहे. आम्ही मुक्कामाची सोय केली, मुक्काम केला. दुपारी आंघोळ वगैरे झाले, सर्वांचे दर्शनं झाले आणि सर्वांनी ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन घेतलं. इंद्रायणीमध्ये स्नान केलं आणि सर्व आमचे जे काही वारकरी बांधव होते ते संध्याकाळी 5, 6, 7च्या दरम्यान जी आपली मुक्कामाची सोय आहे त्या ठिकाणी आले होते. आम्हीही काही जण मिळून साखरे महाराज यांच्या मठाकडे जाऊन त्यांचंही दर्शन घेतलं आणि साखरे महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही परत संध्याकाळी आपल्या ठिकाणाला आलो. रात्री सर्वांचं जेवण वगैरे झालं आणि परत एक वेळेस सर्वजण आपल्या पांडुरंगाच्या आठवणीमध्ये, ज्ञानेश्वर माऊलीच्या आठवणीमध्ये, तुकाराम महाराजाच्या आठवणीमध्ये सर्व वारकऱ्यांनी भजन वगैरे केलं. त्याचाही आनंद घेतला आणि भजन संपल्याच्यानंतर आम्ही सर्वजणांनी मुक्काम केला. आता 29ला माऊलीचं प्रस्थान होतं आहे, म्हणजे आजचा दिवस आहे. आपण 1 दिवस लेट हा व्हिडिओ टाकत असतो. काल जे काय घडलं त्याचा माहिती आपल्याला आज मिळत असते. तर आज 29 माऊलीचं प्रस्थान होईल याचीही माहिती आपल्यापर्यंत वेळेमध्ये उद्याला पोहोचेल. तर पूर्ण वारीमधील दररोजच्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि या जो काही अद्भुत असा सोहळा आहे आळंदी ते पंढरपूर ह्या पायीवारीचा, ह्या जागतिक लेवलच्या प्रचंड अशा जनसागर या ठिकाणी लोटतो. या वारीचा आनंद घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. वाटेनं अनेक प्रकारच्या सुविधा पण आहेत, त्याही आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर लवकरच भेटून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.